नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया गुलाबजामुन। गुलाबजामुन बनवण्यासाठी मी हे 1 किलो आशीर्वादचं प्रीमिक्स घेतलेले आहे। 1 किलो प्रीमिक्स इन्स्टंट प्रीमिक्स मध्ये 90 ते 100 एवढे गुलाबजामुन बनले जातात। आणि पाक कसा बनवायचा ते सगळं मागे लिहिलेलं आहे आणि कशा पद्धतीने पीठ बांधायचं हे सगळं, गुलाबजामुनचं पीठ कशा पद्धतीने मळायचं हे सगळं ह्यामध्ये मागे लिहिलेलं असतं। तर ह्या प्रीमिक्स पासून मी गुलाबजामुन बनवते। पण ह्यामध्ये 2 किलो साखर लिहिलेली आहे, मी 1.25 किलो साखर घेतलेली आहे आणि सम प्रमाणात पाणी घालून मी याची पाक बनवून घेणार आहे। आणि हे प्रीमिक्स तुम्ही पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये थोडं थोडं घालून असं डो बनवू शकता। आणि एक चमचा एवढी वेलची पावडर पाकामध्ये घालायची आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून मग तळून घ्यायचे। सर्वप्रथम मी ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचा एक डो बनवून घेते। तुम्ही पाण्याऐवजी दूधही वापरू शकता। हे प्रीमिक्स अर्धा किलो आहे, चुकून मी 1 किलो बोलली, तर अर्धा किलोचा मी हा गोळा बनवून घेतला। आणि आता ह्याचे छोटे छोटे बॉल बनवायचे, याला क्रॅक न पडू देता व्यवस्थित असे बॉल बनवायचे। 10 मिनिटं याला असंच झाकून ठेवायचे। 1.25 किलो साखर घेतलेली आहे, त्यामध्ये तितक्या सम प्रमाणात एवढा मी हा पाणी घालून घेणार आहे। आणि याची आता मी चासणी बनवत ठेवते, पाक बनवत ठेवते। एक तारी पाक नाही बनवायचा, फक्त उकळून। मी मोठ्या पसरट भांड्यामध्ये ठेवलेले आहे बनवत, म्हणजे गुलाबजामुन त्यामध्ये गरम गरम थोडंसं कोमट असतानाच घालायचे, तर म्हणून थोडंसं भांडं पसरट घ्यायचंय। आता पाकामध्ये आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची। पाकामध्ये थोडेसे केशर घालून घ्यायचे, ऑप्शनल आहे, असतील तर घाला, रंग चांगला येतो म्हणून मी केशर घालते। थोडंसं केशरी रंग येण्यासाठी म्हणून मी केशर घालणार आहे, तुम्ही फूड कलरही घालू शकता। बघा पाक मस्त उकळलेला आहे। आता ह्याला मंद आचेवर थोडं अजून 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचंय पाक आणि मग बंद करून घ्यायचंय। आता हा पाक तयार झालेला आहे, आता गॅस बंद करून घ्यायचा। प्रीमिक्सच्या अशा पद्धतीने मी छोटे छोटे गोळे बनवून घेते। बघा अशा पद्धतीने छोटे छोटे एकदम गोळे बनवायचे। आणि तुम्ही शेप असा ओवलही देऊ शकता किंवा गोलही देऊ शकता। बघा मी छोटे छोटे गोळे थोडे बनवून घेतलेले आहेत, तेल पण गरम करत ठेवलेले आहे। आता मी हे तळून घेते। आता तेलामध्ये हे गोळे सोडून घ्यायचे आणि मध्यम टू लो आचेवर हे तळून घ्यायचे। गोळे अगदी छोटे छोटेच करायचे, कारण ते तळल्यानंतर फुलले जातात आणि पाकामध्ये गेल्यानंतर अजून जास्त फुलले जातात। आता हळूवारपणे याला असं फिरवत जायचंय आणि पूर्ण वरून कवर त्याचं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचंय। आणि मग गरम गरम पाकामध्ये घालून घ्यायचे। बघा मस्त असे सोनेरी होत आहे, असे पलटत राहत। आता ह्याला एकदम ब्राऊन होईपर्यंत याला तळून घ्यायचंय आणि मग पाकामध्ये सोडून घ्यायचे। अगदी 5 ते 7 मिनिटात गुलाबजामुनचं कवर आहे वरून, ते अगदी ब्राऊन होऊन जाते। 5-7 मिनिट फक्त मध्यम टू लो आचेवर तळत राहायचं आणि असं सारखं असं फिरवत राहायचं, म्हणजे त्याच्या एकसारख्या सगळ्या बाजू तळून होतात। आता हे गुलाबजामुन तळून झालेले आहेत, आता हे सगळे काढून घ्यायचे आणि पाकामध्ये घालून घ्यायचे आणि अर्धा तास पाकामध्ये असेच ठेवायचे। अशा पद्धतीने मी आता सगळे गुलाबजामुन तळून घेते आणि पाकात घालून घेते। जर तुमचं गुलाबजामुनचं पीठ जर तडा जायला लागला, कडक झालं, तर एक बॅच करून बघायची आणि दुसऱ्या बॅचला त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा पीठ मळून घ्यायचं आणि असे स्मूथ असे गोळे बनवून घ्यायचे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि वर जी घंटी दिली आहे, बेल आयकॉन दिलेले आहे, ते वाजवायला विसरू नका। बघा दुसरी बॅच ही मस्त अशी
तपकिरी अशी ब्राऊन तपकिरी अशी झालेली आहे। आता ही काढायची आहे आणि पाकामध्ये घालून घ्यायची। गरम गरमच घालायचे पाकामध्ये। बघा मस्त असे ब्राऊन ब्राऊन झालेले आहेत बघा। आता हे काढून घेते। बघा मंडळी, आपले हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत। अर्धा किलोचे आसपास 100 एवढे हे गुलाबजामुन झालेले आहेत। आणि आता ह्याला अर्धा ते पाऊण तास आपल्याला असेच ठेवायचे आहेत, मग ते व्यवस्थित असे फुलून येतील।